आज आपण सगळ्यात महत्वाचा, आपल्या आयुष्यात सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे ना, ती बघणार आहोत टॉपिक. ओके. आपल्याला प्रत्येक वेळेस वाटतं, की आपल्या मुलांनी चांगलं काम करावं, आपल्या मुलांनी चांगलं मोठं नाव करावं. आणि सगळ्यात महत्वाचं काय माहितीये? आपल्या मुलांनी आपलं ऐकावं. आता प्रश्न असा आहे, की आपले मुलं ऐकतच नाही. बरोबर. आता मागच्या व्हिडिओमध्ये पण एका मॅडमने टाकलं, काय करणार, कुणीच ऐकत नाही. कारण आपण सांगितलं होतं की फास्ट फूड आणि जे रिफाइंड फूड आहेत ते किती खतरनाक आहेत शरीरासाठी. ओके. मॅडमचं काय उत्तर होतं, कोणीच ऐकत नाही, काय करायचं. आता त्याच्या अगोदर आपल्याला काय बघायला पाहिजे माहितीये? हा, त्याच्या अगोदर तुम्हाला मी एक स्टोरी सांगतो, काय झालं ते, माझ्या बाबतीत काय झालं ते सांगतो. एक 4 ते 5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळेस मी विचार करत होतो की माझ्या मुली का ऐकत नाही. ऐकतच नाही. किती सांग बाबा असं करू नको, असं कर, तसं कर, अजिबात नाही. मग मी शांतपणे विचार केला की नेमकं असं काय, किंवा रिसर्च करायला सुरुवात केली, पुस्तकं वाचायला सुरुवात केली, इंटरनेटवर सर्च करायला सुरुवात केली की नेमकं असं का होतं की मुलं आपलं ऐकत नाही. त्याच्यानंतर मला उत्तर काय मिळालं तुम्हाला सांगतो. ओके. ठीक आहे, आपण स्टोरी अगोदर कंप्लीट करू. त्याच्यानंतर उत्तर मला असं मिळालं की ते तुम्हाला तुमचं ऐकण्यासाठी प्रोग्राम केलेला नाहीये, ते तुम्हाला फॉलो करतात. तुम्ही जसं करतात तसं करणार ते. का ते आपण बघू डिटेलमध्ये, का आपल्याला फॉलो करतात ते, किंवा आपण जसं केलं तसं करतात, एम्युलेट करतात. मग मी ठरवलं, मी अगोदर माझ्या स्वतःच्या सगळ्या वाईट सवयी सोडून देणार. दररोज लिहायला सुरुवात केली मी माझ्या डायरीमध्ये की मी वाईट सवय सोडून देणार, या वर्षात मी वाईट सवय सोडून देणार. अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलं पण असेल तुम्ही की माझं वजन 87 किलो होतं, 87 किलोवरून 64 किलोवर आणलं मी. ओके. पहिलं वजन कमी केलं, खाण्यापिण्याच्या हॅबिट सगळ्या चेंज केल्या, व्यायामाला रोज जायला लागलो, दररोज अभ्यास करायला लागलो. आता काय होतंय माहिती तुम्हाला सांगू, सकाळी उठल्यानंतर माझं पहिलं काम असतं अभ्यासाला बसणं, संध्याकाळी आल्यानंतर पण अभ्यास करतो. कारण तो आपला गुणधर्म आहे माणसाचा, अभ्यास करणं. अभ्यास जर नाही केला तर आपण शिकत नाही काही, आपली लाईफ स्टॉप होते. त्याच्यामुळे काय होतं, मला सांगायची गरजच पडत नाही. मी जर समोर अभ्यास करत बसलो टेबलवर, मागे लगेच अभ्यास चालू होतो. ओके. हा, आता त्याच्यात आणखी एक काय झालं माहितीये, मला जेव्हा आणखी केव्हा त्याचा शिक्कामोर्तब झाला की ज्या वेळेस मी पीटीएमला गेलो. ओके. पॅरेंट टीचर मीटिंग असतात स्कूलमध्ये. त्यावेळेस ती टीचर काय बोलली माहिती तुम्हाला सांगतो. टीचर बोलली, बरं झालं तुम्ही आलात, तुमच्याशी मला बोलायचं होतं. आणि हा, बोला ना. म्हटलं ती काय बोलल्या मॅडम मध्ये, शी ऑलवेज टॉक्स अबाउट यू. ती कायम तुमच्याबद्दल बोलते की माय फादर इज अन इंजिनियर, ही गोज टू जिम, ही ईट्स हेल्दी फूड, ही ऑलवेज स्टडी, सो अँड आय वॉन्ट टू बी लाईक हिम. बघा काय, हेल्दी हॅबिट्स, हेल्दी खातात, काय व्यायाम करतात, पुस्तकं वाचतात, इंजिनियर आहे, आणि मला त्यांच्यासारखंच बनायचंय. बघा कसं आहे ते. त्याच्यामुळं आजही ती हेल्दी फूडच खाते, अनहेल्दी फूड आवडतच नाही. चहा पित नाही किंवा मॅगी वगैरे बाकी अजिबात आवडत नाही. जे हेल्दी आहे तेच खाते. आता हे कसं होतं ते बघू आपण. पहिली गोष्ट, वी आर प्रोग्राम टू इम्युलेट. म्हणजे आपल्या शरीरामध्ये प्रोग्रामिंग आहे, डीएनए. तुम्हाला सांगितलं किती डीएनए आहेत आपल्या शरीरामध्ये, इथून तर चंद्रापर्यंत 1.5 लाख चक्कर होतील एकमेकाला डीएनए जर जोडले तर, एवढी मोठी दोरी तयार होईल. ओके. सो एवढे डीएनए आहेत आपल्या शरीरामध्ये, आणि त्या डीएनए मध्ये लिहून काय ठेवलंय माहितीये तुम्हाला सांगतो. हा, आता दुसरी गोष्ट लक्षात ठेवा. आता निसर्ग काय करतोय बघा, एक पिढी दुसऱ्या पिढीला जन्म देते आणि तसंच पिढ्यानपुढे पुढे जातात. म्हणजे मानव जातीचा काय होतंय, निसर्ग संगोपन करतोय प्रत्येक जातीचा. मानव जात झाली किंवा शेळ्या झाल्या, मेंढ्या झाल्या, सगळ्या प्रत्येक स्पेशीज, प्रत्येक जातीचा काय माणूस निसर्ग पुढे पुढे घेऊन जातोय. सगळ्या जाती महत्वाच्या निसर्गासाठी, कुठलीच मागे ठेवायची नाहीये त्याला. म्हणजे तो काय करतोय, आपल्या डीएनए मध्ये काय असतं, संदेश असतो, तुम्हाला सांगितलं मेसेज. म्हणजे तो डीएनएचा मेसेज पुढे घेऊन जातोय. ओके.
आता तुमचं जे वय लाईक 35, 40 काय जे एज असेल, तर तेवढ्या वयापर्यंत तुम्ही सिद्ध केलंय निसर्गाला. काय सिद्ध केलंय? की मी या वातावरणामध्ये, निसर्गामध्ये आय कॅन थ्राईव्ह, म्हणजे मी जगलोय आतापर्यंत, मी जगू शकतो. त्याच्यामुळे मग निसर्ग काय म्हणतो, ओके बरोबर, हा आतापर्यंत जगला म्हणजे याच्या ज्या जगण्याच्या पद्धती आहेत त्या योग्य आहेत आणि ह्याच पद्धती फॉलो केल्या पाहिजे. मग डीएनए मध्ये प्रत्येक वेळेस काय लिहून येतं माहिती मुलांच्या आपल्या, की आपल्या पालकांना इम्युलेट करा, म्हणजे त्यांची कॉपी करा. बघा किती महत्वाचं आहे. म्हणजे निसर्गाचा संदेश आहे त्यांच्या बॉडीमध्ये ऑलरेडी, डीएनए मध्ये, की आपल्याला फॉलो करायचं. आपण जसं करू तसं करायचंय, आपण जे सांगू ते नाही करायचंय. बघा कसं आहे निसर्गाचं. त्याच्यामुळे आपण लहानपणी तुमचा स्वतःचा विचार करा. लहानपणी जर आईवडील काही करत असतील आणि अचानक आपल्याला जर रागावले आणि ते तसं करत असतील चुकीच्या गोष्टी, तर आपल्याला किती राग येत होता. का ते स्वतः करतायत आणि आपल्याला सांगतात, आपण फक्त बोलू शकत नव्हतो. आजकालची पिढी बोलायला लागली, तू मला सांगते आणि तूच टीव्ही बघत बसते. हा, मला सांगते टीव्ही बघू नको. बरोबर आहे ना? सो हाच प्रॉब्लेम आहे. पहिली गोष्ट, त्यांना कितीही वाटलं. हा, अजून एक गोष्ट आहे. दुसरी काय गोष्ट आहे बघा, आवर अनालिटिकल माइंड असेसमेंट. आपलं जे माइंड आहे ना, ते असेसमेंट करतं प्रत्येक वेळेस. कुठलीही गोष्ट करण्याच्या अगोदर अनालिटिकल माइंड असेसमेंट करतं, ही गोष्ट करणं योग्य आहे की नाही. पहिली गोष्ट काय विचार करतं, आपले आई वडील करता आहेत की नाही ही गोष्ट. जर उत्तर नाही आलं, करायची गरज नाही, कारण त्यांच्या डीएनए मध्येच आहे. हा, आणि आपले आई वडील जे करत असतील ते ऑटोमॅटिक करायला लागतात मुलं, सांगायची गरज पडत नाही. आपण जे करतोय ते ऑटोमॅटिक करतात आणि येतं पण त्यांना ते. बघा बऱ्याच वेळेस तुम्हाला असे मिळाले असतील त्याचे पुरावे, की बाप जसं, आई जसे करते तसेच मुलं करतात. त्यांना सांगायची गरज पडत नाही, कारण ते त्यांच्या डीएनए मध्ये, किंवा त्यांना ते इझिली त्यांचे ते डीएनए ओपन होतात आणि इझिली ते फॉलो करतात. त्याच्यामुळे आपण जे करतोय ते त्यांना करायला सांगायची गरज नाहीये किंवा शिकवायची पण गरज नाही. थोडंसं शिकवलं तरी त्यांना पटकन येऊन जातं. हा, पण जे चांगलं आहे, आपण इकडून तिकडून वाचून येतो, ऐकून येतो आणि त्यांना सांगतो, अरे असं कर तसं कर. अरे तसं नाहीये ते. तुम्ही कितीही प्रयत्न करा, डोकं आपटा, 1000 वेळेस सांगा, 1,00,000 वेळेस सांगा, रडून सांगा, मारून सांगा, काही करून सांगा, ते तुमचं ऐकणार नाही. कारण त्यांच्या डोक्यामध्ये किंवा त्यांच्या डीएनए मध्ये ते प्रोग्रामिंगच नाहीये. लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही आपल्या स्वतःच्या सवयी अगोदर चेंज करा, तरच तुमच्या पुढच्या पिढीचं भलं होणार आहे. तुम्ही जर फास्ट फूड खात असेल, ओके, तुम्ही जर टीव्हीला चिटकून बसत असेल, तर तुम्हाला काही अधिकार नाहीये. जसं विनोबा भावे बोलतात, की आचार हेच प्रचाराचं एकमेव साधन आहे. म्हणजे अगोदर आपल्याला आचार करावा लागेल आणि मग ते आपल्याला फॉलो करतील. बघा लक्षात घ्या. हा, आता अनालिटिकल माइंडचं बघा कसं, आता कुठलीही गोष्ट माणूस कसा करतो हे लक्षात घ्या. पहिलं काय, कोणी ते केलेलं आहे की नाही. जर कोणी केलेलं असेल तर आपण काय म्हणतो, नाही पॉसिबल आहे, हे करणं पॉसिबल आहे, मग चला लेट्स ट्राय. ओके, म्हणजे पॉसिबिलिटी वाढते करण्याची जर कोणी केलेलं असेल अगोदर तर. दुसरी गोष्ट, आपण आपला विचार करतो की आपल्याला नेमकं काय करायचं, आपल्या गोलच्या बरोबर आहे की नाही. ओके, किंवा की ह्यानी आपल्याला आनंद मिळेल का, आनंदाचा पण पार्ट असतो. ओके, किंवा याने आपला फायदा होईल का, म्हणजे व्हॉट्स इन इट फॉर मी, माझ्यासाठी काय त्याच्यात. जर थोडासा स्वार्थ असेल तर माणूस ते करायला जातो, असं आहे. आता आपण जे सांगतोय त्यांना, अभ्यास कर बाबा, व्यायाम कर बाबा, हे कर बाबा, ते कर बाबा, त्यात त्यांना अजून प्रूव्ह झालेलं नाही. कारण पहिली गोष्ट तुम्ही करत नाहीये, त्याच्यामुळे त्यांचे डीएनए त्यांना अडकून ठेवतात. किती त्यांनी ट्राय केलं अडकून ठेवतात. पण एखाद्या वेळेस अचानक त्यांना साक्षात्कार होतो, कुठलं तरी बुक वाचतायत, कुणाकडून तरी इन्स्पिरेशन मिळतंय त्यांना बाहेरून. तुमचं काय ऐकत नाही माहितीये ते. दररोज तुम्ही त्यांना प्रूव्ह करता, रोज प्रूव्ह करता, की बाबा टीव्ही पाहण्याचं योग्य आहे. अरे मूवीज मध्ये आपण जे हिडीस प्रकार बघतो, चुकीचे प्रकार बघतो, आणि आपल्या बरोबर मुलं असतात, हे काय करतोय आपण माहिती का, शिक्कामोर्तब करतोय. शिक्का, की हे माझे आईवडील बघतात म्हणजे हे बघणं बरोबर आहे, योग्य आहे. लक्षात घ्या आपण काय करतोय. चुकीच्या गोष्टी आहेत भरपूर मूवीमध्ये, युट्यूबमध्ये, सगळीकडे. त्याच्यामुळं त्यांना ते शिक्कामोर्तब होतं आणि ते लगेच फॉलो करायला सुरुवात करतात. त्याच्यामुळे लक्षात घ्या, स्वतःच्या आपल्याला हॅबिट चेंज करणं गरजेचं आहे. दुसरं, असोसिएशन. त्यांचे जसे मित्र असतील किंवा त्यांचं जसं वातावरण असेल, त्यांचं जसं शाळा असेल, आपल्या आजूबाजू सोसायटीचं जसं वातावरण असेल, ते भरपूर परिणाम करतं बघा.
एन्व्हायरमेंट, मी काय बोलतो, एन्व्हायरमेंट इज स्ट्रॉंगर देन युअर विल. बळच, त्याला काय बोलतो आपण, पियर प्रेशर बोलतो. म्हणजे बाजूचा करतो, हा करतो, तो करतो, 10 जण करतात, तर मग हे आपल्याला करायलाच लागेल, नाही तर आपण काय बोलू, याला जमत नाही, किंवा आपण काय म्हणतो आउटलायर. ओके, आउटलायर बनवू त्याच्यात. ओके, काहीतरी म्हणजे आपल्याला नाव ठेवू नये, आपल्याला नावं ठेवू नये म्हणून आपण करतो बऱ्याच गोष्टी. त्याच्यामुळे त्यांचं वातावरण काय आहे लक्षात घ्या, त्यांचं वातावरण चेंज करण्याचा प्रयत्न करा, जर तुम्हाला त्यांना चेंज करायचं आहे तर. एखाद्या चांगल्या स्कूलमध्ये, जिथे चांगले संस्कार आहेत अशा स्कूलमध्ये टाका. अभ्यासाचं नका बघू, जिथे चांगले संस्कार आहेत. ओके, जिथे चांगले आजूबाजूचं वातावरण आहे तिथे शिफ्ट व्हा. सो वातावरण आणि तुमचे चेंजेस, या दोनच गोष्टी मुलांच्या चांगल्या सवयी करू शकतात. बघा, लक्षात घ्या. काय, परत सांगतोय, अगोदर स्वतःच्या सवयी चेंज करा, त्यांना प्रोग्रामिंग केलेलं आहे तुम्हाला फॉलो करण्यासाठी. दुसरं, त्यांचं वातावरण चेंज करा, त्यांची बुक्स, ते काय वाचतायत ते बघा, काय त्यांच्या डोक्यात जात आहे ते बघा. त्या गोष्टी चांगल्या आहेत, ज्या चांगल्याच गोष्टी त्यांच्या डोक्यात जाऊ द्या, त्यांचं वातावरण चेंज करा. ह्या 2 गोष्टी करा, तुमचे मुलं, तुम्हाला सुधरवायची गरज पडणार नाही, ते ऑटोमॅटिक सुधारतील. उलट तुम्हाला सांगतील, पप्पा, मम्मी किंवा आई, बाबा, हे असं नाहीये, तसं आहे. ओके, बघा, लक्षात येतंय का आणि जमतंय का? आणि थोडंसं ऑब्झर्व करा. मला माहिती आहे तुम्हाला हे लक्षात येणार आहे. एक्झॅक्टली, थोडंसं ऑब्झर्व करा, हे असंच आहे, काहीही वेगळं नाहीये. ओके, नमस्कार.